कसा आला होता माझा राजा जन्माला, काय यावं लागलं होतं. ऐका गड्या, मासाहेबांनी जावं जगदंबे समोर उभं राहावं आणि जगदंबेला गारानं घालावं आणि जगदंबेनं गारानं ऐकावं गड्या. आणि बघता 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 क्षणी मासाहेबांना दिवस जावे. दिवस जायला लागले गड्या. 1 दिवस 2 दिवस महिना झाला, 2 महिने झाले गड्या. हा वाजवा जवळपास 2 ते 3 महिने झाले. काय करावं काय करावं काय करावं. ऐका गड्या, मासाहेबांना डोहाळे लागले. डोहाळे कशाचे डोहाळे लागले होते गड्या. वडापाव खायचे. येड झाला का गड्या. माझ्या मासाहेब होत्या. कशाचे डोहाळे लागले होते. घोड्यावरती बसावं, तास टाकावी, टप 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 घोडदळ उतरावं. येणाऱ्या गनिमाच्या समोर दानपट्टा टाकावा आणि दानपट्ट्यानं माझ्या आया बहिणीची इज्जत वाचवून आबरू येणाऱ्या गनिमाचा वार करावा. माझ्या मासाहेबांना वाटत होता गड्या हो गर्भ पोटात होता आणि मासाहेबांना डोहाळे लागले होते. कशाचे. घोड्यावरती बसावं, जावं आणि येणाऱ्या मुघलांना, येणाऱ्या प्रत्येक माणसाला अरे गनिमाला मारावं. ऐका, डोहाळे लागले. डोहाळे पूर्ण व्हायला लागले गड्या. आणि डोहाळे पूर्ण होता 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 तुम्ही वाजवा त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. तुम्ही वाजवा, नेटानं वाजवा. हा त्यांच्याकडे बघणे नादात माझा शिवाजी राहतो. ऐका, डोहाळे पुरे व्हायला लागले. डोहाळे माझ्या मासाहेबांनाही लागले होते, पण त्याचे डोहाळे लागले. आताच्या मायला विचारा ना, डोहाळे कशाचे लागतात. एखाद्या आईला माती बी खायचं डोहाळे लागतात. माती खाऊन जर शिवाजी राजा जन्माला झाला असता तर ऐकून जा गड्या, माझ्या मासाहेबांनी सांगितलं होते राजा, ज्या वेळेस माझा राजा पाळण्यामध्ये बसला होता, पाळण्यामध्ये होता आणि त्याच राज्यामध्ये एक दासी झाडू मारत होती. दादा झाडू विको कमी ठेवा. झाडू मारत होती, झाडू. आणि झाडू मारताना राजा रडायला लागला. आणि ऐका गड्या, राजाचं रडणं इतकं सोज्वळ होतं. राजाचं रडणं ऐकून दासीला पाना फुटला. पाना गड्या. दासीनं त्या राजाला जवळ घ्यावं, स्तनपान करावं आणि माझ्या मासाहेबांनी बघावं. राजाला मासाहेबांनी वडून घ्यावं, त्या दासीकडून उलट करावं. जातील एवढी बोट माझ्या राजाच्या नरड्यामध्ये घालावी आणि पिलेलं दूध सगळं राजाच्या पोटातून बाहेर काढलं गड्या. आणि मासाहेबांनी सांगावं, ए राजा, अरे तुला जर एका आईचं दूध पाजायचं असतं तर माझंही दूध तुला पाजलं असतं रे गड्या. दासीचं दूध पिऊन तुला स्वराज्य निर्माण नाही होणार. तुला स्वराज्य निर्माण करायचं असेल तर तुला वाघिणीचं दूध प्यावं लागल. वाघिणीचं कशाचं. वाघिणीचं दूध कशात निघतं माहिती आहे ना. कशात निघतं वाघिणीचं दूध. सोन्याच्या भांड्याशिवाय निघत नाही. राजानं सोन्याचं भांड घ्यावं आणि ताणून 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 जंगलामध्ये वाघीण धरावी. पोरांना शिकवायचं झालं तर हे शिकवा. अरे वाघिणीला धरायला शिकवा, लाठी काठी शिकवा गड्या. माझ्या मासाहेबांनी सांगितलं होतं. राजानं ताणून ताणून वाघीण धरली. एक पाय आपल्या जवळ घेतला आणि वाघिणीचं दूध काढलं. वाघिणीचं दूध काढायला वाघाचं काळीज लागतं. आपलं बी पोरग काढतं की धार. शिर्डीची धार काढायचं म्हणलं तर अख्खं रेशन कार्ड लोंबकाळतं. नवरा शिंगाड्याव, पोरग मागच्या टांगड्याव आणि स्वतःची बायको धार काढाय बसती. आणि त्यातनं बी पोरानं टंगडं सोडलं तर कासांडी बी गेली आणि शिंगाडा धरणारा नवरा बी गेला रे गड्या. वाघिणीचं दूध काढायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. ऐका गड्या, त्याला स्वराज्य निर्माण करता येतं वाघिणीचं दूध पेल्यानंतर. ऐका, मासाहेबांचा म्हणून डोहाळे लागावे तर चांगले लागावे गड्या. डोहाळे लागले होते, पण कशाचे लागले होते. वडापाव खाण्याचे नाही, समोसा खायचे नाही रे गड्या. लागले डोहाळे. दानपट्टा घ्यावा, जावं, येणाऱ्या गनिमाला कापावं,
डोहायला लागले आणि बघता 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 क्षणी तो दिवस उजडला. त्या दिवसाचं नाव होतं 19 फेब्रुवारी 1630 रोजी. माझा जगाचा बाप विश्वाचा मालक शिवनेरी नावाच्या किल्ल्यावरती जन्माला आला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव. हे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धार रयतेसाठी प्राण झेलले आपल्या निजड्या छातीवर. हे प्राणाचे लढते मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगड. हातवरती हातवरती करा एकदा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलामतौस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज